ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आपण आज एक वेगळी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. खूप खास मार्केटसारखे पण घरगुती सॉफ्ट आणि ज्युसी ग्रेव्ही मोमोज. हे मोमोज फुटणार नाही, कडक होणार नाहीत आणि ग्रेव्ही इतकी परफेक्ट होईल की बोटे चाटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्ये मी देणार आहे खूप महत्त्वाच्या टिप. मोमोज म्हणजे फक्त ट्रेंड नाही, तो एक मूड आहे. पावसाळा, थंडी आणि गरमागरम ग्रेव्ही मोमोज. पण बरेच जण म्हणतात घरी मोमोज जमत नाही. आज हा मी गैरसमज बदलणार आहे, तर नक्की हा माझा व्हिडिओ. सर्वात प्रथम आपण मैदा घेणार आहे. त्यात थोडं मीठ, थोडंसं तेल आणि पाणी टाकून आपण छान असं सॉफ्ट आणि घट्ट पीठ मळून घेणार आहोत. आणि हे पीठ मळल्यानंतर 20 मिनिट झाकून ठेवायचं. छान असं मळून घ्यायचं, पाणी ॲड करायचं आणि सॉफ्ट पीठ जितकं रेस्ट करेल तितके मोमोज मऊ होतात. छान असे पीठ आपलं झालं आहे. याचे छान आपण एक 20 मिनिटसाठी ठेवून द्या आणि तेव्हा बाकीची तयारी करून घेऊया. पीठ आपलं झालं आहे आणि ते आपण ठेवूया सॉफ्ट होण्यासाठी. आता आपण व्हेजीससाठी करू. मी घेतले वटाणे. तुम्ही स्मॅश करूनही घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये ग्राइंड करूनही घेऊ शकतात. कॉर्न. तुम्ही कुठल्याही व्हेजीस घेऊ शकता जे तुम्ही टाकू शकतात. कोबी, कांदा. तुम्ही पनीरचंही स्टफिंग भरू शकता. कुठल्याही व्हेजीस टाकू शकता. जे मुलं खात नाही तुम्ही मोमोजमध्ये स्टफिंग करून मुलांना मोमोज देऊ शकतात. मोमोज लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचे फेवरेट असतात. मिरच्या टाकूया 2. तुम्ही चवीप्रमाणे टाका, कारण आपण याच्यात ब्लॅक पेपरही टाकणार आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही तिखट कमी जास्त तुमच्याप्रमाणे घ्या. कोथिंबीर देठासकट. आणि ही छान मी असं चॉपर याच्यामध्ये मी चॉप करून घेणार आहे, बारीक असं. अगदी बारीकही नाही आणि एकदम जाडही नाही. छान असं आपल्या भाज्या ह्या क्रश करून झाल्या आहे. याच्यामध्ये मी चीज टाकणार आहे. ऑप्शनल आहे, छान लागतात. मोमोजची टेस्ट छान लागते चीज टाकल्यानंतर. तर मी याच्यामध्ये 1 ते 2 क्यूब चीज ग्रेट करूनच टाकणार आहे, कारण ते मिक्स छान होतं सगळीकडे. ह्या भाज्या तुम्ही मिक्सरमध्ये थोड्याशा ग्राइंड करून घेऊ शकतात, तरी छान लागते. किंवा बारीक कापूही शकतात तुम्ही. आणि हो, मग एक टिप्स देते. कोबी सगळ्यात अगोदर कापून ठेवायचा बाजूला आणि त्यात मीठ टाकून बाजूला ठेवायचं. त्यातलं पाणी निघून जातं, जेणेकरून मोमोज आतमधून ओले होत नाही जास्त. त्याच्यात ॲड करूया ब्लॅक पेपर पावडर चवीप्रमाणे, कारण आपण त्याच्यात हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या. त्याच्यात तिखट बघूनच तुम्ही कमी जास्त प्रमाण करा ब्लॅक पेपरचं. चव अगदी छान लागते याची. मीठ टाकूया चवीप्रमाणे. आपलं तिकडे पीठ भिजेपर्यंत इकडे ही सेकंड तयारी होते. आलं टाकूया ग्रेट करून. तुम्ही मोमोज स्टफिंगसाठी कुठल्याही भाज्या वापरू शकतात. फक्त पनीरचे मोमोज छान होतात किंवा फक्त कॉर्नचे मोमोज छान होतात. आपण ग्रेव्हीची तयारी करू. ही आपली स्टफिंगची तयारी झाली. तर ग्रेव्हीसाठी आपण घेऊया, एका पॅनमध्ये तेल ॲड करूया. त्यातही 4 ते 5 ब्लॅक पेपर टाकूया. लसूण टाकूया. छान असं शॅलो फ्राय करून घेऊया. 1 हिरवी मिरची, 1 लाल तिखट मिरची लाल आणि अद्रकचे तुकडे आणि सुक्या मिरच्या. ही छान असं परतलं की ग्रेव्हीचा अरोमा खूप छान येतो, सुगंध घरभर पसरतो आणि चवीलाही छान लागते. कांदा ॲड करूया. छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया. त्यात काजू टाकून काजूही छान असे सोनेरी रंग होईपर्यंत परतूया. हे परतलं की त्यात आपण ॲड करूया टोमॅटो आणि छान असं तेही परतून घेऊया. याच्यात आपण जिरेही टाकू, थोडेसे कोथिंबीर टाकली आहे. छान असं परतून घ्यायचं. शेंगदाणे मी भाजून ठेवले होते, शेंगदाणे टाकूया. त्याचा एक
छान असा टेस्ट येते. आणि याच्यामध्ये तीळ, व्हाईट सेसमी सीड्सही टाकायचे, ते मिक्स करू नका. तुम्ही छान भाजून ठेवले होते अगोदरच, तर मी डायरेक्ट ग्राइंड करतानाच ते टाकणार आहेत. हा मसाला आपला थंड झाला की मिक्सीमध्ये आपण घेऊन छान असा माहीम एकदम पेस्ट करायची, एकदम सॉफ्ट अशी. मी तीळ पण ॲड केले आणि छान अशी पेस्ट तयार झाली का ग्रेव्हीची तयारी सुरुवात करूया. कढई गरम केल्यानंतर त्यात तेल टाकूया. तेल गरम झाले, मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली जस्ट कलरसाठी. ती परतली की त्याच्यामध्ये आपण ही ग्राइंड करून घेतलेली पेस्ट, मसाल्याची पेस्ट ॲड करूया आणि छान असं परतून घेऊया. यामुळे ग्रेव्हीची जन्नत एकदम अफलातून लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही ही ग्रेव्ही विथ मोमोज खाल्ले तर नक्की तुम्हाला आवडेल. छान कलर येतोय, छान असा. तुम्ही याच्यात दूध क्रीमही, फ्रेश क्रीमही टाकू शकता. त्याच्यात मी गरम करायला पाणी ठेवलं होतं, तो गरमच पाणी टाकलं आहे, जेणेकरून फोडणी दिल्यानंतर ती टेस्ट छान राहते ग्रेव्हीची. ही याला उकळी आली की आपली ही काजू ग्रेव्ही झाली. ह्या ग्रेव्हीला नेपाळमध्ये झोल करी बोलतात, झोल मोमोज. ती झोल करी आहे मोमोजची. नेपाळची ही फेमस डिश ॲक्च्युली, ग्रेव्ही विथ मोमोज. छान याला उकळी आली की त्यात मीठ टाकायचं चवीप्रमाणे. आणि ही ग्रेव्ही करताना तुम्ही जर काजू भिजवून ठेवले तर ग्रेव्ही जास्त स्मूथ होते, किंवा तुम्ही डायरेक्टही घेऊ शकता, पण ही टीप आहे. काजू ज्या भाजीत टाकायचे ते भिजवून ठेवून जर केले तर ग्रेव्ही एकदम स्मूथ होते. आता मी एक स्टीमरमध्ये पाणी ॲड केलं आहे, त्यात लिंबू टाकलं आहे जेणेकरून स्टीम छान येते. आणि मी पाणी गरम होईपर्यंत आपण मोमोजची स्टफिंगची तयारी करूया. आता छोट्या छोट्या तुम्ही बारीक आता हे 10 ते 15 मिनटानंतर आपलं कणिक हे छान असं सॉफ्ट झालं आहे. याच्यामुळे आपले मोमोज खूप छान सॉफ्ट होणार आहे. आणि मोमोज बनवण्यासाठी कणकेचे छोटे छोटे गोळे करून घेण्यापेक्षा छान मोठा गोळा घेऊन मोठी पोळी लाटा छान असा. कारण छोटे छोटे गोळे करत लाटत बसण्यामध्ये खूप टाईम जातो. तर तुम्हाला एक सोपी ट्रिक देते. एक मोठा गोळा करून एक मोठी पोळी लाटून घ्या, गोलाकार आकार. आणि त्याच्यामध्ये तुम्ही छोटे छोटे ग्लासच्या आकाराने किंवा प्लेटच्या आकाराने तुम्ही छान असे कट करून घ्या. असे पातळ पुऱ्या अशा करून घ्या आणि तुम्हाला इझिली एकसारख्याच पातळ पुऱ्या मिळतील. मी प्लेटने ट्राय केलं, पण प्लेट मला जरा जास्त मोठी वाटली म्हणून मी दुसरं एक भांडं घेतलं आणि त्या साईजचे मी हे पातळ पुऱ्या आपण घेते याच्यामधनं. आणि हे फटाफट होतात. त्याच्यामुळे तुम्ही एक एक लाटण्यापेक्षा तुम्ही हे एक नक्की ट्राय करा. छान असं हे होतं. आणि कणिक मळताना मैदा, तेल आणि थोडेसे पाणी घालून नरम कणिक मळून घ्या. ते 10 ते 15 मिनटं झाकून ठेवा. सारण तयार करायसाठी एका भांड्यात सगळ्या भाज्या, तुम्ही ज्या भाज्या तुम्हाला टाकायच्या स्टफिंगसाठी तुम्ही मिक्सीमध्ये जस्ट क्रश करा. जास्त बारीकही दळू नका, तरी छान भाज्यांचं स्टफिंग तयार होतं. तुम्ही मैदा न वापरता तुम्ही गव्हाचे पीठ वापरूनही, सोया वापरूनही हेल्दी मोमोज बनवू शकतात. तुम्ही व्हेजऐवजी तुम्ही नॉनव्हेज खाणार असाल तर चिकनही वापरून तुम्ही मोमोज बनवू शकता. सेम प्रोसेस, व्हेजिटेबलऐवजी तुम्ही चिकन हे करू शकतात. आणि तुम्हाला स्टीम मोमोज नसेल तर तुम्ही हेच मोमोज तुम्ही डीप फ्रायमध्ये करू शकतात, पण त्याचा हेल्दीनेस जातो. म्हणून शक्यतो स्टीम मोमोज विथ ग्रेव्ही खूप छान लागते. आणि मोमोज म्हणजे फक्त एक ट्रेंड नाही, तो एक मूड आहे. पावसाळा, थंडी आणि गरमागरम ग्रेव्ही मोमोज. पण बरेच जण म्हणतात घरी मोमोज जमत नाही, पण आज ही समज मी बदलणार आहे. स्टेप बाय स्टेप माझ्या स्टेप फॉलो करा. कोणीही अगदी मोमोज बनवू शकतात. मोमोज करताना घाई ही सगळ्यात मोठी चूक असते. जास्त नात्यात वेळ द्यावा लागतो, तसं स्वयंपाकातही थोडा संयम आणि चव आपोआपच खुलते. पहिल्यांदा करत असाल तर शेफ परफेक्ट नसेल तरी चालेल, कारण शेवटी जीभ शेप बघत नाही, ती फक्त चवच ओळखते. पण हा क्षण वाफेत लपलेली चव हळूहळू बाहेर येते. हा पदार्थ खूप साधा आहे पण खूप चविष्ट आहे. लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना कधीही द्या, खूप आवडतो. आणि ही मी चटणी नाही तर मी ग्रेव्ही विथ मोमोज करते आहे. तर ही ग्रेव्ही म्हणजे फक्त मसाला नाही, तर ती त्या मोमोजला मिळालेली माऊशी अशी मिठी आहे. छान आणि जास्त नाही, कमी नाही, एकदम बॅलन्स.
खूप छान असे हे मोमोज बनतात. आणि मी परत तुम्हाला बोलली, शेप तुम्ही पहिल्यांदा बनवत नसेल जमत मोमोजचा शेप, तर तुम्ही कसाही शेप बनवू शकतात, राऊंड मोदकासारखाही देऊ शकतात. आता हे आपण छान असे आपले पाण्याला उकळी आलेली आहे आणि इथेच जादू होते ती. मोमोज आणि ग्रेव्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटतात आणि मग चव बोलायला लागते. आता हे आपण बनवलेले मोमोज स्टीम होण्यासाठी ठेवूया. आणि ही मोमोज म्हणजे प्लेट फक्त जेवण नाही, तो स्वतःसाठी एक काढलेला वेळ पण आहे. आणि हे एकदम बाहेर तुम्हाला जर खायचं नसेल तर तुम्ही एकदम ह्या पद्धतीने ट्राय केलं तर तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईलसारखी फील नक्की येणार. स्ट्रीट स्टाईलचे जे मोमो तर त्याच्याहीपेक्षा छान मोमोज लागतील. आणि एकदम साध्या पद्धतीत मी तुम्हाला सांगितलं आहे, ते नक्की ट्राय करा. हे छान असे 5 ते 10 मिनटं स्टीम होऊन द्यायचे. जर हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला थोडीशी भूक लागली असेल ना, तर समजा मी माझं काम केलं आहे. अशाच प्रेमाने बनलेल्या घरगुती रेसिपींसाठी माझ्यासोबत राहा. माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे छान असे आपले मोमो स्टीम झाले. आता इथे खरी जादू, मोमोज आणि ग्रेव्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटत आहे आणि मग चव बोलायला लागते. छान अशा प्लेटमध्ये सर्व करूया गरमागरम ग्रेव्ही विथ गरमागरम स्टीम मोमोज. नक्की ट्राय करा. आणि हो, ही जी ग्रेव्ही आहे ही तुम्ही प्लेन भातासोबतही खाऊ शकतात. खूप अप्रतिम लागते. तर तुमच्यासाठी हे एकाच ग्रेव्हीचे काम 2 ठिकाणी होऊ शकते. नक्की ट्राय करा. आणि मी परत बोलली, जर हा व्हिडिओ पाहताना जर तुम्हाला भूक लागली असेल तर मी माझं काम केलं आहे. आणि नेहमीच मी बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी. म्हणून मी तुमच्यासाठी अगदी पारंपरिक किंवा वेगळ्या वेगळ्या रेसिपी खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने घेऊन येते, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना ह्या इझिली बनवता येतात. तर हे एकदम आपलं रेस्टॉरंट स्टाईल घरगुती ग्रेव्ही मोमोज तयार आहे. मऊ, ज्युसी आणि जबरदस्त चवीचे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, कितीही करू शकतात. आणि अजून अशाच घरगुती, सोप्या आणि चविष्ट साठी अन्नपूर्णा बाय कविता नेहरे चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही बघा, ही ती